आपण प्रचारात सक्रिय भाग घेत आहात। एकूणच चारही उमेदवारांची कशा प्रकारच्या प्रचाराचं नियोजन आहे आणि काय जनतेकडून आपल्याला प्रतिसाद लाभला? आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये प्रचार करायला जातो, लोकांचा प्रतिसाद एवढा आहे की चारही उमेदवार 100% निवडून येणार। हे समजा 3 नवीन असतील तर एक जुने यांना सहकारी आहेत, त्यांचं काम आहे। आणि एक जर काम करत असेल तर हे त्यांनी तिघांनी जर त्याला सहकार्य केलं, जसं श्रीकृष्णाच्या रथाला 4 घोडे होते तसे जर 4ही केलं तर कळंबोलीचा विकास भरपूर प्रकार होणार आहे। आणि भविष्यात कळंबोली कशी असेल? कळंबोलीचा विकास करण्यासाठी आम्ही भाजपचे 2 कमळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहे। बबनजी बारगजे यांनी समाजसेवा करता करता नोकरी सांभाळून जनतेची सेवा केली। त्याचा पक्ष श्रेष्ठीने दखल घेतली आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली। एकूणच त्यांच्या समाजकार्याची पोचपावती म्हणावं लागेल। आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण काय सांगा? त्यांचं सध्याचं जर कार्य म्हणलं तर ते बेडची नोकरी करून ते ह्या जनसंपर्क त्यांचा फार मोठा आहे कळंबोलीमध्ये। आणि त्या जनसेवेच्या अनुषंगाने पक्षांनी त्यांना त्यांच्या मिसेसला तिकीट दिलेली आहे, तर ते नक्कीच निवडून येतील, कारण त्यांचा जनसंपर्क पण फार मोठा आहे। आणि ते एकंदरीत जर म्हणलं तर ते हृदयस्पर्शी माणूस आहे, प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलेलं आहे त्यांनी, बबनराव बारगजे साहेबांनी। तर ते हे बबनराव बारगजे साहेब जे हृदयस्पर्शी राज्य करतात त्याची पोचपावती त्यांना ह्या वोटिंग मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच। आणि त्यांच्या मिसेस बायजा बबन बारगजे हा 100% निवडून येतील ही अपेक्षा आहे। प्रभाग 8 मध्ये 4 उमेदवार महायुतीने दिले, कशा प्रकारची सद्यस्थिती आहे आणि त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करा? सध्या प्रभागमध्ये 4 मध्ये दिलेले उमेदवार सगळे चांगले असून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे। त्यांच्याकडून कामाची पोचपावती आतापर्यंत चांगली भेटलेली आहे। बारगजे साहेब तरी आतापर्यंत संपर्कात चांगले आहेत, सर्व सहकार्य करतात लागेल ते, त्यामुळे त्यांना निवडून येण्याची भरपूर संधी आहे। एकूणच महायुतीने दिलेले 4 उमेदवार कशा प्रकारचं भविष्यात जो 16 तारखेचा निकाल असेल तो कशा प्रकारचा असेल? एकंदरीत भविष्यात येणारा निकाल हा त्यांच्याच बाजूने लागणार आहे। यंदा आपलं मत कोणाला? यंदा आपलं मत महायुतीलाच।